मला जायचं बाहेर. आज ना आमच्या घराच्या पाठीमागे राहतात, त्यांच्या बाळाचा बड्डे पहिला. तर मला आता त्याच्यासाठी ड्रेस आणायला जायचं आहे. तर आता मी माझं आवरून घेते, टॉप तेच राहू देणार, माझं आवरून घेते आता, वेणी वगैरे घालते. चला मग तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा. आमचं जेवण वगैरे झालं. आता बाहेर आहे, ऊन भरपूर आहे, पण आता जावंच लागणार आहे गिफ्ट आणण्यासाठी. तर चला मी आवरून घेते. मी तर बाहेर केस विंचरून आले, कारण की मी केस धुतले होते आणि मग केसामध्ये ना खूप गुंता झाला होता. त्यामुळे मग बाहेर जाऊन केस विंचरून आले. आणि आता इथे मी लावते सनस्क्रीन, डॉक्टरांनी दिली होती मला. तर इथे लावते मी आता काजळ. मला ना त्याच्या दुसऱ्या पेन्सिल असतात ना, त्या सूट होत नाहीत मला. एकदा मी काजळ लावलं होतं, ते दुसऱ्याशा भारीवाले पेन्सिल, पण ना एवढा डोळ्याला माझ्या त्रास झाला होता. सर्दी झाल्यावर कसं काही सुधरत नाही तसं एक डोळ्यालाही पाणी चालू होतं, नाकालाही पाणी चालू होतं, खूप त्रास झाला. त्यामुळे मी हे साधंच यूज करते काजळ. आता इथे लावते मी टिकली. लावते मी कुंकू. हे आहे स्टिक. काय करायचं? तर चला मी झाले तयार. आता निघायचं बाहेर. एक वर्षाचा का? हो. 1 वर्षाचं. पोरगा कुठे गेले? अरे केस माझे काय.
निघालो. कोणी बाप्पा नाही ना कोणी. लहान मुलांचे ड्रेस 1 वर्षाचे खालीच आहे. नाही आम्ही पाहिलं. ते पण छान वाटायला. हो हे पण छान वाटायला. हे आवडलं मला. हे कितीला पडते? हो 605 ते छान होतं. 605 कपडे जो आवडला अशातून दुसरा पाहिजे होता. नको कापड पण चांगलं आहे. 500 दुसरा ड्रेस घरी गेल्यावर दाखवते आता. काय माठ न्यायचा होता वाटतं. लय ऊन आहे पप्पा. काय घ्यायचं होतं? माठ घ्यायचा होता पण नको वाटायला मला. लय ऊन आहे. थांबा वाटाणं भयानक ऊन आहे. आलो बाप्पा एकदाच. नाही घरात आता गेल्यावर. आईला एसी बंद कर म्हणावं लागते. पलीकडे जायची एसी तरी चालू असते ना. इकडले खूप हो जाऊ. हा आम्ही तिकडे जाऊ का? एसी लावलेली एकदम ऊन लागायचं त्यामुळे. चला तुम्हाला आता कोणता ड्रेस आणला ते दाखवते. तिथे बघा आली मी. थोडस आम्ही बाहेर जाऊन आलो की इथं कुर्ती गोल्डी. आता आलो. काय झालं? झाली झोप तुझी? तुझी झोप झाली का? नको नको ना मग. झोप झाली. एवढं भयानक ऊन आहे बाहेर. स्टोल बांधलात. किती गरमी झाली बाबा. खूप भयानक ऊन खूप लागलं बापरे. चला तुम्हाला ड्रेस दाखवते मी आता. चला आईला लावायची मेहंदी डोक्याला. तर मी इथं घेतलेलं आहे. लावते आता. त्याला काल होते.
कंटाळा येते मेहंदीला त्याचं केसांना. पण काय करणार, कोण लावणार आहे आईला दुसरं. मी नसल्यावर मग आईच्या हातानच लावते. मी असल्यावर मी लावते. लावून घेते मी. तसं केलं लावते. सगळ्या हाताला कमी लावायला हे घेते का पनीर? नको जाऊ दे. आहे ना पनीर गावामध्ये, याच्यामध्ये घे ना. हे अगं काळं होतंय, काळं होतंय ग. आहे ते एवढं मोठं पनीर आहे तसं. हा एकदा धुवून येते ना मी. झोपती का? ड्रेस आणला पण आईला आवडला नाही म्हणून मग तरी तुम्हाला दाखवते कसं आहे ते. आईला आवडला नाही म्हणून वापस करून दुसरा आणणार आहे. हे टी शर्ट आणि त्याच्यावर ही अशी पॅन्ट. पण आता हे चेंज करून आणायचं आहे परत. पण म्हणलं जेव्हा जायचं त्याच साईडला जे दुकान जिकडे का तिकडेच आहे बर्थडेचं पण हॉल. म्हटलं आता नंतरच जाऊ. आता भरपूर ऊन आहे, उन्हाचं बिलकुल जा वाटत नाही. मला आवडलं होतं पण आईला नाही आवडलं म्हणून दुसरा बघूत मग जाऊ दे. तर ना ते मग जे म्हणलं होतं ना ड्रेस चेंज करून आणायचा, तर ड्रेस चेंज करून आणलेला आहे. हे बघा, हे असा थोडासा मोठा आणला. ते मगाचं असं आईला वाटत होतं की थोडं लहान होईल आणि त्याची डिझाईनसुद्धा आवडली नव्हती म्हणून. आणि ही अशी छान आहे, मस्त आहे. आणि ना असं उन्हाळ्याचं याने गरमी पण होत नाही, छान वाटतं. चला आता आम्हाला करायची तयारी बर्थडेला जाण्यासाठी. तर बघा माझं आवरणं झालेलं आहे, मेकअप वगैरे झालेला आहे माझा. तर मी असा ड्रेस घातलेला आहे बघा, शरारा. आणि ना हे मंगळसूत्र घातलं आहे बघा, हे स्टोनचं असं छान मंगळसूत्र घातलं.
मागे म्हणजे पिन लावली ड्रेसला मॅचिंग. आणि आता निघायचं आहे आम्हाला. आईची तयारी चालू आहे आईच्या आवरावर. आणि माझ्याच्याने जर तिथं व्हिडिओ घेणं झाला बर्थडेच्या तिथे तर मी बघेल. तर चला तुम्हाला भेटते नंतर. चला निघालोत आम्ही. आईला सोडून आले पप्पा. आता मी चालले गाडीवर. ते चप्पल तिकडूनच जावं लागेल. खाली पाणी टाकलं. ओल ओल. तिकडचा लाईट लागला नाही वाटतं. हे या हे ग्राउंड मधला पण लागला नाही. तर आम्ही पोहोचलोत बर्थडेच्या तिथे. इथे आहे पाठीमागे आई आहे माझ्या पाठीमागे आणि या शेजारच्या काकू आहेत.